Hi student, our school name is SPD Samant Vidyalaya Kurla East. We learn standard 3rd. Today's subject is English. Our topic name is homophones and travel manner. Our HM Srimati Vidyut Samant Madam and myself is Nilesh Parbale. Firstly, we see about travel manners. Travel manners means प्रवासातील शिष्टाचार. Generally, we travel by bus, train, and sometimes we use our own car. कधी कधी आपण काय करतो कधी कधी आपण आपल्या स्वतःच्या कारने प्रवास करतो, तर कधी बसने, रिक्षाने आणि ट्रेनने प्रवास करत असतो. ॲट दॅट टाईम वी फॉलो द सम मॅनर्स विथ अदर पॅसेंजर. त्यावेळेस आपण काय केले पाहिजेत, इतर काही प्रवासी आपल्यासोबत प्रवास करत असतात त्यांच्यासोबत काय केले पाहिजे, प्रवासातील शिष्टाचार पालन करणे खूप महत्त्वाचे आहे. मग ते शिष्टाचार कोणते आहेत, तर त्या शिष्टाचारांची माहिती आपल्याला घ्यायची आहे. मग त्यालाच म्हणतात ट्रॅव्हल मॅनर्स. पेज नंबर 65 वर काय माहिती दिली पाहिजे आपल्याला. पेज नंबर 65 गिवन इन्फॉर्मेशन अबाउट ट्रॅव्हल मॅनर्स. हिअर लुक, लिसन, रिपीट अँड लर्न टू यूज. आपण ते पाहायचेत आणि ते वापरायला शिकायचेत आणि वाचून ते वापरायला शिकायचेत. मग पाहूया आपण पेज नंबर 65 वर काय आहे ते. फर्स्ट पिक्चर वी कॅन सी ऑल पॅसेंजर ट्रॅव्हलिंग बाय बस. सर्व प्रवासी कशाने, बसने प्रवास करत आहे. देअर इज नो एम्प्टी सीट इन बस. त्या बसमध्ये कुठल्याही प्रकारची जागा नाही आहे, सर्व सीट काय आहेत, फुल आहेत. आणि या मुलीसाठी एकही सीट नाही आहे. मग ती मुलगी आता काय म्हणते पाहूया. शी आस्क्ड, डू यू माइंड गिविंग मी सम प्लेस. मला थोडीशी जागा मिळेल का, असं ती एका दुसऱ्या बसलेल्या मुलीला विचारत आहे. मग ती दुसरी बसलेली मुलगी काय म्हणते बघा. आय एम सॉरी बट देअर इजंट एनी प्लेस हिअर. मला माफ कर, पण इथे जागा नाही आहे. पहा, या संभाषणामध्ये सभ्यपणा दिसून येतो. कुठल्याही प्रकारची आरडाओरड नाही आहे आणि कोणी कोणाशी काय मोठमोठ्याने बोलत नाही आहेत आणि सभ्यपणे बोलत आहे. हिअर लुकिंग सेकंड पिक्चर इज इन रेल्वे कंपार्टमेंट. गर्ल इज सिटिंग नियर विंडो and she asking to neighboring women. मग ती काय विचारते बघा. आता त्याच्या बाजूला एक मुलगी एक लेडी बसलेली आहे आणि तिला ती विचारते. रेल्वे कंपार्टमेंटमधून काय करते, ती प्रवास करत आहे. मग ती काय बोलते पहा. आता त्यांच्यामधलं कन्व्हर्सेशन आपण पाहणार आहोत. माइंड इफ आय ओपन द विंडो. तुम्हाला जर त्रास होणार नसेल तर मी खिडकी उघडू का. नो नॉट ॲट, गो अहेड. नाही, मला कसलाही त्रास होणार नाही, तू उघडू शकतेस, असं ती लेडी त्या मुलीला म्हणत आहे. मग त्यावरती मुलगी म्हणते थँक्यू. ती लेडी म्हणते यू आर वेलकम. अशा प्रकारे शांत संयमी संवाद, कन्व्हर्सेशन आपण प्रवासात केले तर आपला प्रवास काय होतो, सुखकर होतो. मग अशा प्रकारचे आपण प्रवासात व इतर ठिकाणी बाहेर फिरताना आपण शांत संयमी संवाद करावेत, म्हणजे आपला प्रवास सुखकर होईल. मग आता पुढचं आपण पाहणार आहोत होमोफोन्स. व्हॉट आर होमोफोन्स. वर्ड्स having same sound or pronunciation
but different spelling and meaning. शब्द ज्यांचं काय आहे, उच्चार काय आहेत, सेम आहेत, सारखे आहेत. शब्दांचे उच्चार कसे असतात, सारखे असतात, पण त्यांची स्पेलिंग आणि मीनिंग काय असते, वेगवेगळी असते. त्याला काय म्हणतात, होमोफोन्स म्हणतात. होमोफोन्स write two word homo and phone. Homophones are write in two word homo and phones. बघा यांचं मी इथं हे केलेलं आहे, डिवायडेशन केलं आहे, होमो आणि फोन्स. होमो मीन्स सेम आणि फोन मीन्स व्हॉइस. I will give some example of homophone. First example is see. See means to look at. Here looking सेम उच्चार दिसतोय त्यांचा. इथं दोन बघा, SEAC, पण स्पेलिंग काय आहेत, डिफरंट आहे. सी मीन्स सी ऑफ वॉटर. नेक्स्ट एक्झाम्पल, ब्रेक अँड ब्रेक. फर्स्ट ब्रेक बघा इथं, फर्स्ट ब्रेक मीन्स device used to stop car and bike, and this brake means to break the things. Next example, pale, and this is pale, also pale. Pale means dull color of skin, and this pale means bucket. This is male. Male means post, and this male means man. Bored म्हणजे not interest in something, and board means notice board, pin board we will use. Next is sail. Sail means battery, and this is also sail म्हणजे sell something. Here is fish sail. Here is sail, 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 and SAL is sail. Sail means sailboat, and sail means sail something. One and one means to win something, and one means number one. Whole means whole pizza, full, and whole means small opening. Here looking small opening means whole. Here looking different spelling and meaning also different, but आपल्याला उच्चार काय दिसतात, त्यांचे सारखेच दिसत आहेत, म्हणून ह्यांना होमोफोन्स म्हणतोय आपण. डेझर्ट, and he is also desert. First desert means yummy sweet dish, and this desert means sandy place. Pear and pear. First pear means fruit, and second pear means two. Week and week. Week means sick, and this week means week of days, 7 days in 1 week. Meaning different meaning. Looking here, right means correct.
correct. And this write means write something. Write something with pencil or pen. Plain and plain. This plain means without any design, and this plane means aeroplane. First is waste and second is waste. Waste means useless things, and this waste means area under belly bottom. Next is 8. 8 means number 8, and this 8 means 8 all food. 8 all food, or past tense of eat. Tale means fairy tale or storybook, or this tale means tale of animals. Flew means to sick, to be sick, or this flew means to fly. Buy means mama say buy, and buy means buy something. Chili means weather, and another chili means eating chili. हम खाने के लिए यूज़ करते हैं उसको ईटिंग चिली बोलते हैं. Blue means blue of candle, and this blue means blue color. Flour means powder made from grain. And flower means which growing in our garden. आपण ते गार्डन मध्ये वाढवतो. Meet means meet someone, and this meet means eat to dinner. Sun means baby boy, and this sun means son of the sky. Hair means our hair, and this hair means funny rabbit. Dear means when you love someone, say dear. When you love someone, you say deer, and this deer means animal in the jungle, says deer. Know means to have knowledge of something, and this know is act we refusing something or deny something. So let rewind some homophones. One, pair, see, flower, tail, hair. So students, we will see homophones and travel manners. Today we see homophones and travel manners. सबको ये लेसन में हमने आज ये देखा है. तो आज का ये हमारा ये इधर ही ऑनलाइन क्लास पूरा हो जाता है. थैंक यू ऑल ऑफ यू. थैंक यू वेरी वेरी मच.